जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी शेट्टे बुद्रुक येथील श्री क्षेत्र नारायणदास गडावर बुधवारी दिनांक 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले। गडाचे मठाधिपती महंत हरिभक्त पारायण बालकदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यास पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। गुरुपौर्णिमेच्या या पावन पर्वानिमित्त दिवसभर भजन कीर्तन नामस्मरण दहीहंडी उत्सव आदी धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला। टाळकरी भजनी मंडळी महिला युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला। यावेळी गडावर दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसाद आणि अन्नदानाची भव्य व्यवस्था करण्यात आली होती। सेवाभावी उपक्रमाचे भाविकांनी मनापासून कौतुक करत आयोजकांचे आभार व्यक्त केले। गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र नारायणदास गडावर दिवसभर भक्ती श्रद्धा सेवा आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला। धार्मिक उत्साहात संपन्न झालेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या दुचाकीची तोडफोड करत ती पेटवून दिल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे घडली। या प्रकरणी ओम पोपट परसैया यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादीनुसार आरोपींपैकी एकाने लोखंडी कोयता घेऊन अंगावर धाव घेतल्याने फिर्यादीने जीव वाचवण्यासाठी पळ काढला। या प्रकरणी टिल्ल्या उर्फ विजय माळी, कृष्णा चव्हाण, नितीन हांबरे व समाधान चव्हाण याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। तहसीलदारांच्या शासकीय गाडीवरील काळ्या काचा काढून कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने आज अहिल्यानगर येथील उपअधीक्षक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले। मनसे तालुका अध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून जोपर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकीय वाहनांवरील बेकायदेशीर काळ्या काचांवर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। शिर्डीतील खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अधिक कडक करण्यासह मंदिर परिसरातील अतिक्रमण व अनधिकृत व्यवसायांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे। खून प्रकरणातील आरोपीच्या अतिक्रमित घराला नोटीस बजावण्यात आली असून आठवड्याभरात अतिक्रमण न हटवल्यास नगरपंचायतीमार्फत ते हटवण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। जिल्ह्यातील अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी कडक कारवाई करत 21 गुन्हे दाखल केलेत। या कारवाईत 10 अवैध दारू विक्रेत्यांवर आणि 11 जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले। या कारवाईत 1,32,670 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी 3 विशेष पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाईचे नियोजन केले आहे। कोपरगाव तालुका पोलिसांनी अवैध देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या आदेशाने शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने कारवाई करत आरोपी निलेश ताराचंद ब्राह्मणे, दत्तू खंडू गांगवे, हॅपी श्रीराम पंजाबी यांना रंगेहात अवैध दारू विक्री करताना ताब्यात घेऊन सदर आरोपींकडून धारणगाव, चासनळी व देरडे फाटा येथे छापा कारवाई करून आरोपींकडून देशी विदेशी दारू ताब्यात घेऊन एकूण 15,435 रुपये यांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। सदर आरोपींविरोधात कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत। सदर कारवाईने अशा प्रकारे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर जरब बसला आहे। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस
अधीक्षक सोमनाथ वागचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे, पोलीस कॉन्स्टेबल किसन सानप, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ यांनी केली आहे. रेल्वे मंत्रालयाने राहुरी ते शनी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी दिलेली असली तरी या परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक बागायती जमिनींचे प्रचंड नुकसान होणार असल्यामुळे या नियमित रेल्वे मार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सुरू झालाय. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आमदार विठ्ठलराव लंगे पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार विक्रम पाचपुते यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबई मंत्रालयात भेट घेऊन राहुरी शनी शिंगणापूर रेल्वे मार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे. अहिल्यानगर येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कायमस्वरूपी जागेचा प्रश्न निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. महाविद्यालयासाठी प्रस्तावित जागांबाबत मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली असून कापूरवाडी आणि अरणगाव या 2 ठिकाणांपैकी एका जागेची निवड करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र अंतिम निर्णय मंत्र्यांच्या समितीकडूनच जाहीर केला जाणार आहे. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आयुक्त, संचालक, जिल्हाधिकारी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता उपस्थित होते. बहिणीचा शोध घेत असलेल्या एका महिलेचा विनयभंग करून तिला बळजबरीने दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच जातीवाचक शिवीगाळ करून तिच्या लज्जेस बाधा पोहोचविल्याप्रकरणी कोळपेवाडी येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला तिच्या बहिणीचा शोध घेत असताना सुरेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात उभी होती. त्यावेळी आरोपी योगेश कोळपे तेथे आला व तुझी बहीण सापडली का अशी विचारणा केली. महिलेने नकारार्थी उत्तर दिल्यानंतर माझी गावात चांगली ओळख आहे, आपण तिला शोधू असे सांगत त्याने महिलेला त्याच्या दुचाकीवर बसण्यास सांगितले. महिलेने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्याशी लगट करत तू मला आवडते, चल माझ्या घरी कोणी नाही, आपण घरी जाऊ असे म्हणत तिचा हात बळजबरीने धरून तिला ओढत दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय. यापुढे महिलेने विरोध दर्शवल्यानंतर आरोपीने तिच्या समाजाचा उल्लेख करून जातीवाचक शिवीगाळ केली तसेच तिच्या लज्जेस बाधा पोहोचेल असे वक्तव्य केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी योगेश कोळपे याच्या विरुद्ध भारतीय न्याय समितीचे विविध कलमान्वये विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती हे करत आहेत. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.